हाय माझ्या लाडक्या मित्रमैत्रिणींनो, कसे आहात सगळेजण? आपल्या सीमा झेंडे ब्लॉग्स या चॅनलमध्ये माझ्या सगळ्या लाडक्या मित्रमैत्रिणींचे खूप दिवसानंतर मनापासून स्वागत करते. तर टाइम बघू शकता, आता वाजलेले आहेत 11 आणि अगस्त्य आज लवकर गेलेला आहे शाळेला. कारण अर्धा तास लवकर आहे शाळा, अर्धा तास लवकर सुटणार आहे कारण त्यांची सिनियर मुलांची एक्झाम आहे त्याच्यामुळे. आणि सानवी तर काय आपली मॅडम सकाळीच जाते 7 वाजता, तर त्याच्यामुळे ते गेल्यानंतर आमचं घर असं एकदम छान असं चकाचक असतं. आता थोडंसं चेंज केलेलं आहे. सोफा जो आहे ना तो इथं असतो, सोफा जो असतो ना तो इथं असतो आणि गादी इकडे असते. पण आता मी सोफा इकडे घेतला आणि गादी तिकडे, कारण अगस्त्यला ना खास खेळ अभ्यासासाठी ना हा जो टेबल आहे सानवीचा छोटेपणीचा तो आम्ही बाहेर आणलेला आहे. म्हणजे तो इथं होता बेडरूम मध्ये, तर तिथं खूप अडचण व्हायला लागली, तर त्याच्यामुळे इथं आणलं. म्हणलं चला जाऊ दे, अभ्यास तरी करेल. तर त्याच्यामुळे पूर्ण आता ही बघा खेळणी वगैरे सगळी छान भरून ठेवलेली आहे आणि पूर्ण हॉल मोकळा आहे. म्हणजे मुलं नसली ना की छान असं आवरलेलं असतं घर, आणि मुलं आली की पुन्हा एकदा पसारा. तर हे दाखवते तुम्हाला, फिश टँक दाखवते. फिश टँक बरेच दिवस झाले दाखवला नाही. हे नवीन काळे मासे आणलेत बघा, पापलेट सारखे दिसतात ते, आणि ते आहेत ते पहिलेचे जे कलरवाले आहेत ते आहेत. एक हा पण एक मासा आहे नवीन, म्हणजे 2 आहेत तसे. तर अशा आता 6 मासे आहेत. तर जसं पहिलं मी सांगितलं, माशाचा जीव खूप नाजूक आहे, आपल्याला खूप त्याची व्यवस्थित काळजीपूर्वक लक्ष द्यायला लागतं, नाही तर ते मरतात. आणि आता सध्या तर हे मासे आहेत एवढे 6. तर इथे ना एक फोटो लावते मी. गेल्या आठवड्यामध्ये ना अचानकपणे एक ऍक्टर मला भेटले, आणि यांना तर तुम्ही ओळखताच, मी इथे फोटो लावते. तर हे ऍक्टर जे आहेत, मिलिंद शिंदे नाव आहे यांचं, पण मला यांचं काही ओरिजिनल नाव माहिती नव्हतं खरं सांगते. मी त्यांना जे आपलं आता सध्या देवमाणूस सिरियलमध्ये जे इन्स्पेक्टर जामकर म्हणून आहेत त्या नावानेच मी त्यांना ओळखत होते. आणि अगस्त्यला मी सोडवायला स्कूलसाठी तिथे थांबले होते स्टॉपला, आणि अचानक समोरून ते कारमधून उतरले आणि तिथे काहीतरी काम होतं त्यांचं, तर तिथे ते उभे राहिले होते. आणि मी निरखून बघते, म्हणलं हेच आहे का काय, पण आता आपण रोज बघतो ना त्यांना टीव्हीवर, तर त्याच्यामुळे 100% चेहरा मॅच होत होता. म्हणलं नक्की तेच आहेत. आणि गेले मी हिम्मत करून त्यांच्याशी बोलायला. म्हणलं आता काय बोलावं, पण निदान त्यांच्या कामाचं कौतुक तरी करावं, म्हणून मी गेले. आणि खरं सांगते तुम्हाला, इतके म्हणजे असं नाही का, ते आता आपल्याला जेव्हा सिरियलमध्ये ते असे दिसतात ना, असे स्ट्रॉंग एकदम, आणि स्ट्रॉंग म्हणजे असे कडक कडक इन्स्पेक्टर दिसतात ना, तर रिअलमध्ये खरंच ते खूप असे शांत वाटले मला. जेव्हा मी बोलत होते ना, ते फक्त असे छोटीशी स्माइल देत होते, गालातल्या गालामध्ये हसत होते आणि थँक्यू थँक्यू म्हणत होते. मी त्यांना म्हणलं की तुमचं काम वगैरे मला खूप आवडतं. तर ह्या सगळ्या बेसिक मी गोष्टी त्यांच्याबरोबर बोलले. खरं मला पण सुचत नव्हतं काय बोलावं, कारण माझी पहिलीच वेळ होती एका ऍक्टर बरोबर बोलायची. याच्या अगोदर मी कधीच बोलले नव्हते. भेटले म्हणजे दिसलेत मला बरेचसे ऍक्टर, पण असे जवळ जाऊन मी कोणाशी बोलले नव्हते. आणि खरं सांगते, त्या म्हणजे आता हे मिलिंद शिंदे डॉक्टर आपले इन्स्पेक्टर जामकर मला जे दिसले ना, तिथे आजूबाजूला जास्त कोणी नव्हतं. त्यांची मिसेस आणि तेच होते 2 जण, आणि बाकी कोणीच पब्लिक नव्हतं. मी फक्त एकटीच होते त्यांना ग्रीट करणारी. तर त्याच्यामुळे मला काय बोलून काय नको असं म्हणजे हे झालं होतं. पण खूप छान वाटलं. मला त्यांची ऍक्टिंग खूप आवडते. तुम्हाला पण आवडत असेल, तुम्ही जर देवमाणूस सिरियल बघत असाल, किंवा इथून अगोदर पण त्यांचे बरेचसे सिरियल टीव्हीवर नेहमी चालू असतात, नाटक वगैरे त्या सगळ्या गोष्टी. पण इतके मोठे ऍक्टर माझ्या समोर आले, मला भेटले, मला विश्वासच बसत नव्हता. तर असं बघा, कधी कधी ना आपण ध्यानीमनी पण नसतं. आणि माझा एवढा अवतार होता ना, खरंच सांगते मी तुम्हाला, अगस्त्यला सोडवायला गेले मी अशाच अवतारामध्ये घरातल्या, काय आवरलं पण नव्हतं. आता तरी मी जरा थोडं तरी बरं आवरले, पण त्या दिवशी तर मी काहीच आवरलं नव्हतं. नॉर्मली फक्त केस वर अशी बांधली होती आणि आहे तेच कपड्यामध्ये जस्ट ओढणी घेऊन मी अगस्त्यला धावत पळत सोडवायला गेले होते. पूर्ण अवतार होता माझा, फोटोमध्ये बघू शकता तुम्ही. पण असो, अचानक अशी आपल्याला मोठी माणसं भेटली की सरप्राईज, असं आपल्याला स्वतःच्या नशिबावर विश्वास बसत नाही की आपल्या नशिबाने आपल्याला त्यांना भेटायला मिळतंय, बोलायला मिळलं एवढं प्रत्यक्षात समोर, कुणी आजूबाजूला नाही. तर खूप छान वाटलं. तर चला असो, आजचा व्हिडिओ कंटिन्यू करूया. आजच्या व्हिडिओमध्ये बऱ्याच सगळ्या गोष्टी आहेत. आणि हो, आता आपले ना 3000 सबस्क्रायबर होणार आहे. फक्त 6 की 7च सबस्क्रायबर, 4 सबस्क्रायबर बाकी आहे. 4 सबस्क्रायबर झाले ना की आपले 3000 सबस्क्रायबर होणार आहे. तेव्हा तुम्ही जर अजून सबस्क्राईब केलं नसेल ना व्हिडिओला, तर प्लीज सबस्क्राईब करा. चला व्हिडिओ कंटिन्यू करूया.
तर तुम्हाला माहितीच आहे माझ्या माहेरावरून आहे ना काही ना काहीतरी मेवा खाऊ नेहमी येत असतो. आणि त्यापैकीच एक बघा मम्मीनी ना मस्तपैकी 2 डबे भरून आहे ना असे खारीक खोबऱ्याचे लाडू पाठवले होते, डिंक मेथ्या वगैरे घालून, सगळे ड्रायफ्रुट्स वगैरे घालून. मम्मी ना खूप छान बनवते बघा. आता मला तर वेळ नसतो ते तिला माहिती आहे, तर त्याच्यामुळे ना तिने मुलांसाठी माझ्यासाठी छान असे डिंकाचे लाडू पाठवले होते. आणि माझ्यासाठी ना थोडेसे हेल्दी डाएट लाडू पाठवले होते, त्याच्यामध्ये गुळ वगैरे अजिबात घातलेला नव्हता, मेथ्या जास्त, ड्रायफ्रुट जास्त, अशा प्रकारे माझे लाडू तिने वेगळे पाठवले होते आणि मुलांचे लाडू तिने वेगळे पाठवले होते. तर असे 2 डब्बे भरून लाडू पाठवले होते बघा. आणि अजून एक पदार्थ पाठवला होता तो म्हणजे आळूच्या वड्या. तर संदेशला आहे ना ऑफिसवरून येता येता मस्त अशा आळूची पानं दिसली होती, तर मला त्यांनी फोन केला, मला म्हटलं आणू का, तर मी म्हटलं नको आणू अरे, कारण मला वेळ नाहीये एवढ्या वड्या वगैरे बनवत बसायला, आता सध्या सानवीची परीक्षा चालू आहे. तर तो म्हटला अगं स्नेहा म्हणाली की मी करून देते ताईंना. तर बघा स्नेहाने मस्तपैकी आळूच्या वड्या अशा मस्त मला पार्सल पाठवून दिलेल्या आहे. सांगा बरं कोण कोणासाठी एवढं करायला लागलेलं आहे. नंदेसाठी, तर नंदेसाठी स्नेहाने पाठवून दिलं आणि मम्मीने पण छान असे लाडू पाठवून दिले. तर माहेरचं हे जे प्रेम आहे ना हे मला नेहमी मिळत असतं. तर असो काय झालं होतं, आखाड आहे आणि आखाडात तुम्हाला माहिती आहे आपण जेवायला वगैरे बोलवतो, नॉनव्हेज खायला बोलवतो, तर ते पण मला बोलवतात आणि मी पण त्यांना बोलवत असते दरवर्षी. पण यावेळेला ना सानवीची 15 दिवस मध्येच परीक्षा आहे आणि सगळं म्हणजे प्लॅनिंग आहे ना वेगळंच झालेलं आहे, कारण ना प्रत्येक रविवारी काही ना काहीतरी अशा गोष्टी येत आहे, म्हणजे चतुर्थी, एकादशी, तर त्याच्यामुळे ना तो वेळच जुळून येत नाहीये, दिवसच जुळून येत नाहीये आखाडाला बोलवायचा. तर त्याच्यामुळे ना मग मी सुद्धा बिर्याणी ऑर्डर केली होती. त्याला म्हणले की तू जा पार्सल घेऊन, तर तो एक दिवस आला, त्याने ना बिर्याणी पार्सल वगैरे घेऊन गेला आणि तिकडून सुद्धा त्याने मासे वगैरे डॅडींनी पाठवून दिले होते. तर असे आमचे म्हणजे एकमेकांच्या घरी जाऊन तर आखाडा मला साजरा करता आला नाही यावेळेला, पण पार्सल का होईना आम्ही एकमेकांना जे काही नॉनव्हेज आहे त्याची पार्टी दिलेली आहे. तर असं बघू शकता तुम्ही, वड्या मस्त झाल्या होत्या, स्पायसी, झणझणीत, मस्त तिखट तिखट मस्त, मला जशा आवडतात ना तशा छान अशा स्नेहाने मला आळूच्या वड्या पाठवून दिल्या होत्या. व्हिडिओच्या माध्यमातून तिला मी थँक्यू म्हणते. आणि अशाच प्रकारे छान छान असे मेनू ते मला पाठवत असतात. तसं तुम्हाला सुद्धा तुमच्या माहेरवरून खूप छान छान काही ना काहीतरी गोष्टी येत असतील तर ते सुद्धा मला नक्की कमेंट करून सांगा. तर चला आळू वड्या वगैरे मस्तपैकी तळून घेतल्या. तुम्हाला सांगू 2 दिवस आहे ना मी ह्या आळू वड्याच तोंडी लावून खात होते, कारण ना मला वड्या हा प्रकार खूप आवडतो. मग ते आळू वड्या असू दे, कोथिंबीरच्या वड्या असू दे, तर मस्तपैकी आळू वड्या वगैरे फ्राय करून खाल्ले. आणि पावसाळ्याच्या दिवसामध्ये ना बघा असं तेलकट आणि तळलेले पदार्थ आपल्याला खूप खाऊशी वाटतात. आणि आता अजून मला ना आखाडाचे नैवेद्य करायचं आहे, कापण्या वगैरे करायच्या आहेत, पण आता सानवीची परीक्षा झाल्याशिवाय काही नाही. तिची एकदा परीक्षा झाली की मग मी मस्तपैकी सगळ्या गोष्टी करणार आहे. कर असं करायचं, अरे वा, असं असं करून मग असं धाडी पण केली. तर बघा इथे ना काही फ्रीज ऑर्गनायझर्स मी मागवले होते, जे आपण म्हणजे फ्रीजमध्ये बघा तुम्ही सामान जे आपण ठेवतो तर वेगवेगळ्या डब्यांमध्ये आपण सामान ठेवत असतो, म्हणजे जसं की मिरच्या, कोथिंबीर, ह्या सगळ्या गोष्टी असतील, तर ते वेगवेगळ्या डब्यांमध्ये ठेवलं ना बघा तुम्हाला सापडायला इतकं अवघड जातं ना, कारण तर एक तर ते डबे आपण ट्रान्सपरंट ठेवत नाही, म्हणजे जे काही आपल्या हाताला प्लॅस्टिकचे वगैरे डबे मिळतात त्याच्यामध्ये आपण ठेवून देत असतो. आणि त्याच्यामुळे ना पूर्ण आपलं जे फ्रीज आहे ना हा खूप मेसी दिसतो, एक तर दिसायला व्यवस्थित दिसत नाही आणि त्यात सापडत सुद्धा नाही की कशात काय ठेवले. प्रत्येक डब्बा आपल्याला उघडून बघावा लागतो. आणि शिवाय नॉर्मल डब्यामध्ये जर आपण आपली कोथिंबीर म्हणा किंवा मिरच्या म्हणा ठेवल्या तर खाली बघा पाणी सुटतं, आपल्याला पेपर वगैरे टाकावा लागतो आणि त्याच्यामुळे ना त्या भाज्या लवकर कुजतात, खराब होतात. तर मला ना हा प्रॉब्लेम खूप होत होता आणि म्हणलं की जरा तो फ्रीज आहे ना जरा खूप मेसी दिसत होता, म्हणलं ना जरा ह्यावर काहीतरी सोल्युशन बघावं. आणि त्याच्यावर बघा तुम्हाला हे जे ऑर्गनायझर समोर दिसत आहे 6चा पॅक ह्या सेटमध्ये मिळतो. आणि ह्या ऑर्गनायझरमध्ये खाली ना अशा प्रकारची पाणी ड्रेन होण्यासाठी छान अशी जाळी सुद्धा दिलेली आहे. तर त्याच्यामुळे ना आपण अशा बघा भाज्या ठेवल्या ना की खाली जे काही पाणी वगैरे भाज्यांना सुटतं आपण फ्रीजमध्ये ठेवल्यानंतर, तर ते ना खाली ह्या ड्रेन केलेल्या जाळीमधून खाली जातं, तर ते डायरेक्टली भाजीला चिकटत नाही. तर त्याच्यामुळे ना खालून आपल्या भाज्या वगैरे ना अजिबात कुजत नाही. तर अशा प्रकारचा जर सेट तुम्हाला घ्यायचा असेल ना तर मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये याची लिंक देत आहे, तर जरूर तुम्ही त्या लिंकवरून ऑर्डर करू शकता. आणि तुम्हाला ना याचा शॉर्ट व्हिडिओ सुद्धा लवकरच आपल्या चॅनलवर बघायला मिळेल. तर त्या शॉर्ट व्हिडिओमध्ये सुद्धा तुम्हाला याची डिटेलमध्ये माहिती मिळेल की हे कशा प्रकारचे बॉक्सेस आहे, कशा प्रकारे तुम्ही सामान वगैरे ठेवू शकता. आणि दुसरा एक ऑर्गनायझर बघा हा एक आहे, हा ना मोठा आहे, ह्याला ना असं छान असं हँडल आहे आणि याच्यामध्ये ना 3 असे कप्पे दिलेले आहेत, म्हणजे 3 छोटे छोटे बॉक्सेस दिलेले आहे.
तर तुम्ही याच्यामध्ये काय ठेवू शकता, तर याच्यामध्ये तुम्ही ना ड्रायफ्रुट्स ठेवू शकता किंवा जे काही आपली कडधान्य आहे ती ठेवू शकता. तुम्हाला माहिती आहे का, फ्रीजमध्ये जर तुम्ही कडधान्य ठेवले ना तर तुम्हाला कुठल्याही प्रकारचं त्याला ना पावडर वगैरे लावावी लागत नाही कडधान्यांना आणि ना कीड लागत नाही. फ्रीजमध्ये बिंदास तसंच आहे तसं आपण तुम्ही जसं डीमार्ट मधून सामान भरून आणता कडधान्याचं, डायरेक्टली आहे तसंच ह्या बॉक्सेसमध्ये ठेवून द्यायचं आणि फ्रीजमध्ये ठेवायचं. कडधान्य अजिबात खराब होत नाही. काही काही जण बघा भाजून वगैरे कडधान्य ठेवतात बाहेर आणि ते ना त्याला भुरा लागतो किंवा भुंगे लागतात. याच्यामध्ये तुम्ही ठेवलं ना अजिबात फ्रीजमध्ये खराब होत नाही आणि हा बॉक्स त्याच्यासाठी खूप उपयोगी आहे, ड्रायफ्रुट्स कडधान्य ठेवण्यासाठी. आणि आता हे ऑर्गनायझर बघा, अजून एक ऑर्गनायझर आहे. असे जे छोटे डबे आहेत, 2चा सेट मिळतो याच्यामध्ये. याच्यामध्ये ना म्हणजे फिक्स असे 4 कंपार्टमेंट दिलेले आहेत आणि याच्यामध्ये बघा मी सगळे माझे जे गरम मसाले आहेत ते ठेवलेले आहे. तुम्ही बघू शकता प्रत्येक गरम मसाल्यासाठी ना वेगवेगळी बरणी मी तयार केली होती. आणि काय होतं ना, जेव्हा आपण ऐन टायमाला फोडणी द्यायला पातेल्यापाशी उभं राहतो आणि तेलामध्ये एक 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 डब्बा उघडत सगळे मसाले टाकत बसतो ना, तर अर्धे मसाले करपून जातात. तर त्याऐवजी ना अशा प्रकारचा जर एकाच कप्प्यामध्ये म्हणजे एकाच बॉक्समध्ये जर सगळे आपले मसाले असतील ना तर पटापट आपल्याला टाकता येतं. जसं आपण जिरी मोहरीचा कसा आपला डब्बा असतो तर त्याच्यामध्ये पटापट आपल्याला टाकता येतं, त्याच प्रकारे असा जर डब्बा असेल ना तर हे आपल्याला पटकन गरम मसाले असे टाकता येतात. आणि बघा तुम्हाला हलवून सुद्धा मी दाखवलेले आहे, हलवलं ना तरी अजिबात मिक्स एकमेकांमध्ये होत नाही. याच्यामध्ये तुम्ही हाच डब्बा फ्रीजमध्ये सुद्धा ठेवू शकता. त्याच्यामध्ये तुम्ही लिंबू, सोललेले लसूण, आलं असे छोटे छोटे सुद्धा गोष्टी याच्यामध्ये ठेवू शकता. तर हे तिन्ही जे फ्रीज ऑर्गनायझर डब्बे आहेत, हे जर तुम्हाला पाहिजे असेल ना तर खाली डिस्क्रिप्शन बॉक्स चेक करा, तिथे मी सगळ्या ह्याची लिंक दिलेली आहे ऑर्गनायझरची. तुमचा फ्रीज एकदम जर मेसी दिसत असेल ना तर ह्या ऑर्गनायझरने, आणि हे सगळे ऑर्गनायझर ट्रान्सपरंट आहे त्याच्यामुळे तुम्हाला वापरायला सुद्धा खूप छान वाटणार आहे, पटकन गोष्टी सापडणार आहे, फ्रीज सुद्धा तुमचा खूप छान दिसणार आहे. तेव्हा जरूर डिस्क्रिप्शन बॉक्स खाली चेक करा, लिंक चेक करा आणि जरूर ऑर्डर करा. तर बघा, मुलांना ना संध्याकाळ झाली ना की काही ना काहीतरी असं छान यम्मी पाहिजे असतं. तर नेहमी आहे ना मी इग्नोर करते, मी त्यांना ना असं काही बनवून देत नाही. पण म्हणलं की चला सुट्टीचा दिवस आहे, काहीतरी स्पेशल करूयात. तर त्याच्यामुळे म्हणलं की चला मस्तपैकी ना हाका नूडल्स करूया. तर बघा मी ना अशा प्रकारचे जे हे असतात ना नूडल्स, ते मी डीमार्ट मधून आणत असते. इंच कंपनीचे किंवा कुठल्याही कंपनीचे तुम्ही अशा ना जाड नूडल्स आणू शकता. आणि हे ना गव्हाचे नूडल्स आहेत, म्हणजे मैद्याचे नाहीयेत. तर त्याच्यामुळे ना हे तसे बघायला गेले तर हेल्दीच आहे. तर पटापट मी ना गरम पाणी केलं, त्याच्यामध्ये ना छान असे नूडल्स उकडून घेतले. आणि बघा घाईघाईमध्ये ना मी नेहमी जेव्हा पाणी ड्रेन करते ना नूडल्स मधून, तर खाली ना मी काही ना काहीतरी भांडं ठेवत असते. पण गडबडीमध्ये डायरेक्टली खाली भांडं न ठेवता मी ड्रेन करून टाकलं, तर सगळं ओट्यावर पाणी झालं. तर असं बघा भाज्या वगैरे छान कट करून घेतलेल्या आहे, उभ्या छान अशा शिमला मिरची, कांदा कट करून घेतलेला आहे. आलं लसूण पेस्ट कधी कधी ना माझ्याकडे तयार असतं, तर ते मी इथं टाकलेलं आहे. आणि जे काही आपले सगळे जे सॉस आहेत, म्हणजे ग्रीन चिली सॉस, रेड चिली सॉस, सोया सॉस, टोमॅटो सॉस, असे ना प्रत्येक आपले एक चमचा टाकलेला आहे. तुमची मुलं जर तिखट खात असतील ना तर याच्यामध्ये तुम्ही एखादी हिरवी मिरची कट करून सुद्धा तुम्ही टाकू शकता, खूप छान फ्लेवर येतो. आणि मोठ्यांसाठी जर तुम्ही करत असाल तर 2 मिरच्या टाकल्या तरी खूप छान लागतं. पण कसं असतं, हाका नूडल्स जास्त स्पायसी पण म्हणजे एवढे काही छान लागत नाही, नॉर्मली मीडियमच हवेत. तर बघा इथे मस्तपैकी सगळे सॉस वगैरे टाकले आणि जे काही नूडल्स आपले आपण शिजवून घेतले, उकडून घेतलेले आहेत, ते ह्याच्यामध्ये मी टाकलेले आहे. जस्ट फक्त मिक्स करायचं आणि बस आपले हाका नूडल्स इथे रेडी झालेले आहेत, एकदम झटपट. तुम्हाला जर एवढा सुद्धा वेळ नसेल किंवा सॉस जरी तुमच्याकडे अवेलेबल नसतील एवढे सगळे, तर अजून एक तुम्हाला ऑप्शन सांगते. हाका नूडल्सचा ना एक मसाला मिळतो बघा, तो कदाचित तुम्हाला डीमार्ट मध्ये वगैरे मिळून जाईल चिंग्सचा. तर तो सुद्धा जरी टाकला ना तरी खूप छान नूडल्स होतात. तो मसाला आहे ना तुम्ही पास्तामध्ये सुद्धा वापरू शकता. तर बघा अशा प्रकारे ना काही ना काहीतरी मुलांना असं चटपटीत दिलं ना की ते पण खुश होतात. आणि एक म्हणजे कधीतरी ठीक आहे ना, आठवड्यातून एकदा अशा प्रकारे दिलं, कारण हे जे नूडल्स आहेत ना मॅगी सारखे ना चिकटत नाही. तर तुम्ही हे टिफिनला वगैरे सुद्धा देऊ शकता, नाश्त्याला किंवा छोट्या डब्यासाठी खूप छान लागतात आणि खूप छान राहतात ते टिफिन मध्ये. तर असो, चला पटापटा मुलांना वाढून घेते आणि मी पण त्याचा आस्वाद घेणार आहे. कारण मला सुद्धा कधीतरी ना, आपल्याला मोठे असले तरी काय झालं, मन नाहीये का, तर त्याच्यामुळे मस्तपैकी आपण सुद्धा ह्या गोष्टीचा आस्वाद कधीतरी घ्यायला काहीच हरकत नाहीये. तर बघू शकता तुम्ही किती छान दिसतात. आणि त्याच्यासोबत आहे ना मस्तपैकी मी तर शेजवान सॉस घेतलेला आहे, कारण आहे ना मी म्हणजे फिके खाऊ शकत नाही, मला तिखट लागतं आणि त्याच्यामुळे मी मस्तपैकी शेजवान सॉस घेतलेला आहे तोंडी लावायला.
आणि हे पेपा पिकच्या आकाराचे तुम्हाला जे स्पून दिसत आहे ना, हा 4 स्पूनचा सेट आहे बघा. 2 नॉर्मल चमचे असतात, 2 काटे चमचे असतात. आणि हा सेट जर तुम्हाला पाहिजे असेल ना, तर त्याची सुद्धा मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक देते. तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही ऑर्डर करू शकता. तर चला, मुलांबरोबर मस्तपैकी आता मी नाश्ता एन्जॉय करते. तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला त्याच्याबद्दल खूप थँक्यू. आणि प्लीज जाता जाता सबस्क्राईब करा, लाईक करा. आणि हो, पुढचा व्हिडिओ बघायला विसरू नका. चला तर मग भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या मित्रमैत्रिणींनो. टेक केअर, बाय बाय. मोबाईल पाहिजे. आणि थरथरू लागली. मिठाईपासून बनलेलं घर पाहिजे तेवढं भक्कम नव्हतं. त्यानंतर त्या मोठ्या दुष्ट लांडग्याला राग आला आणि त्याने भुंकर मारून ते घर उडवून टाकलं. टीव्ही आणि टॉमी त्यांचे घर वाचवू शकले नाहीत. त्यामुळे टीव्हीचे छान आहे ना? विटांचे येईपर्यंत पळत आणि पळतच राहिले. ते आत गेले आणि त्यांनी आतून दार बंद करून टाकलं.